माझं मत असं आहे, ही संपत्ती 5.5 कोटीपेक्षा मोठी असावी असं माझं याच्यातलं मत आहे. मी CP साहेबांना याच्यात फोन केलेला आहे. कारण बाबा फर्जंदकडे मीही जात होतो, फक्त कोविडपासून बंद झालं माझं जाणं येणं. नाही तर कोविडच्या आधीपर्यंत बाबा फर्जंद एक तसं पाहायला गेलं तर एक ॲग्रेसिव्ह आक्रमक हिंदुत्ववादी नेतृत्व होतं या शहरातलं होतं. आम्ही त्यांच्याकडे जात होतो, हेही सांगायला काही घाबरायची गरज नाही. आणि माझा अंदाज जो आहे की यांच्याकडे बाबा फर्जंदकडे यांच्यापेक्षा मोठी संपत्ती असावी. पोलीस कोणते तरी आकडे लपवत आहेत असा मला एक शंका आहे. त्यांना डॉन म्हणून संबोधले जातात. होते डॉन ते. 6000 काडतुस सापडली आहेत, 4-5 गन सापडले आहेत. कोण आहे नाही हे पण ते होतेच, तो काळ तसा होता या शहरात. बरं का, तो काळ होता इथं. आणि मला असं वाटतं त्यांच्याकडे सगळे लायसन्सवाले आहे ना, असं काय इनलिगल थोडी शस्त्र त्यांनी ठेवलेलं आहे. बंदूक गोळ्या विकण्याचं सुद्धा लायसन्स दुकान होतं. आणि आपल्याला आठवतं, मला 88ला काय दंगल झाली त्यावेळेस त्यांच्या घरात लोक घुसले, त्यांनी गोळ्या मारल्या होत्या. 25 गुप्त्या, 20 चाकू, 6 तलवारी. हे भाई, एक आता मान्य करायला काही हरकत नाही, या काळात नाही, पण एक काळ संभाजीनगरात असा होता की तसं ते ठेवावं लागत होतं. ते बाबा फर्जंदने ठेवलेलं होतं. हे 18 तास त्यांच्या घरी झाडझड झाली. 18 तासात एवढी लोक आणून आली कुठेतरी. माझं तेच मुद्दा आहे जो संजय शिरसाटांचा. आमचं एकमत आहे आज या विषयावर. हे दावे सगळे फोल आहे. आता आपल्या साध्या संभाजीनगरात आपण आधी 10 मिनिटात कुठे पोहोचू शकत होतो. आता तुम्हाला अर्ध्या तासाशिवाय तुम्ही कुठेच पोहोचत नाही शहराच्या. अशा प्रकारची स्थिती झाली. ही काय आपलं अंतर वाढलं का? ट्रॅफिक तुम्ही जाऊन बघा कोणत्याही रस्त्याला. सुतगिरणीजवळ काय होतं, त्या शानूर मिया दर्गाजवळ काय होतं, आकाशवाणीच्या चौकात काय होतं, 7 हिलच्या चौकात काय होतं, TV सेंटरला काय होतं, बाबा पेट्रोल पंपला काय होतं, रेल्वे स्टेशनला काय होतं. एकही पॉईंट असा नाही की जिथं फ्लुएंटली वाहतूक सुरू आहे. ही स्थिती सगळीकडे आहे. नाही नाही, आपण रेसमध्ये नाही, परंतु त्यांची मजा बघून आपण. अजून माझ्याशी तरी कोणी काही चर्चा केलेली नाही. आणि मला असं वाटतं माझा बॅलन्सिंग रोल राहील असं मला तरी वाटतं. नाही नाही, ही शेतकऱ्यांची बँक आहे. एक शेतकरी विषयातलाच माणूस याच्यात अध्यक्ष झाला पाहिजे असं माझं स्पष्ट मत. मी काय बोललो, मी कोणत्या नावाविषयी काहीच बोललो नाही. बँक शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांचंच राज्य आणि शेतकऱ्यांचंच त्या ठिकाणी चेअरमन व्हाईस चेअरमन झाला पाहिजे असं मला तरी वाटतं. बाकी नंतर पाहू, अजून 20 तारीख लांब आहे. ते काय आदल्या दिवशी ठरेल सगळ्या गोष्टी. हो, घरकुलाचा जो मुद्दा आहे संभाजीनगरातला अतिशय महत्त्वाचा आहे. अनेक अर्ज त्याच्यात आले, परंतु त्याच्यात दलाल घुसलेले आणि विशेष म्हणजे सगळे सत्ताधारी पक्षाचे दलाल आहेत. आणि या सगळ्या दलालांच्या आहारी महानगरपालिकेचे सगळे अधिकारी गेलेले आहे आणि समाज कल्याण विभागाचे अधिकारी गेलेले आहेत. मोठा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये झालेला आहे. घरकुलाचे पेपर्स बनवणारी टोळी आपल्या इथं आहे. ही टोळी घरकुलाचे बोगस पेपर्स बनवते आणि घरकुल मंजूर करून घेते. आणि याच्यात महानगरपालिकेचे अधिकारी, दलालांची टोळी आणि समाज कल्याणचे अधिकारी सहभागी झालेले. आणि म्हणून जितके घरकुल मंजूर केले त्याच्यातले अर्धे लोक नाहीच आहे. काही लोकांचे बँकेमध्ये मोठे मोठे खाते ज्याच्यात कोट्यवधी लाखो रुपये आहे. इन्कम टॅक्स ते भरतात. अशा पद्धतीनं घरकुल आहेत. या घरकुलासाठी देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांचा कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड, इन्कम सर्टिफिकेट आणि महानगरपालिकेची टॅक्स पावती मी सभागृहात दाखवली. म्हणून हा घरकुल घोटाळा आणि त्याच्यामध्ये समाज कल्याण मंत्र्यांनी विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून इन्क्वायरी लावली. पण नंतर माझ्या लक्षात आलं, ताबडतोब क्षणात माझ्या लक्षात नाही आलं की हे विभागीय आयुक्त हेच महानगरपालिकेचे आयुक्त असताना घरकुल झालेलं आहे.
आणि म्हणून त्याच्याविषयी निश्चित आता विभागीय आयुक्ताच्या ऐवजी बाहेरचा विभागीय आयुक्त या संभाजीनगरचा विभागीय आयुक्त नसावा अशा पद्धतीने मला असं वाटतं पत्र दिल्यानंतर ती मागणी 100% मान्य होईल. काही अडचण असायचं काही कारण नाही.